तर हे पहा मित्रांनो, ऑर्थर सीट पॉइंटला खाली आल्यावर इथे प्रतापगडावरचं छत्रपती शिवाजी महाराज स्मारक दर्शन होतं. मूर्ती आणि झेंडा दिसतो प्रतापगडावरचा. मनमोहक, सुंदर, अतिशय सुंदर. देऊ सकाळी सकाळी आंघोळीसाठी पाणी गरम करतोय. नीट नीट टाक, नाही तर येईल अंगावर. मस्त अशी गावाकडची सकाळ झालेली आहे. सकाळचे 7 वाजलेत आणि बाहेरचा नजारा काही असा आहे. ढगाळ वातावरण आहे. मस्त सकाळ सकाळचा नजारा गावचा. नशीब पावसाळी वातावरण आहे, एवढं गरम होत नाही. रात्री झोप वगैरे छान आली. सकाळी सकाळी 7 वाजता क्रिकेट खेळतोय देव. मी बॅटिंग करू. हा आहे आपल्या गावचा नजारा मित्रांनो. इथे गाडी आहे आपली. चला मित्रांनो, सकाळ झालेली आहे. आज आहे शनिवार. मस्त वगैरे सकाळ झालेली आहे आणि आपण निघालो होते का स्पेशल लोकेशनवर. पुढे सांगेन मी तुम्हाला. आपल्याबरोबर आपले बाबा आहेत, पाटी फॅमिली आहे. आता पोहोचतोय लोणेरे नाक्यावर. वाह, काय नजारे आहेत मस्त. तर मित्रांनो, चला नाश्ता करण्यासाठी एका ठिकाणी थांबलोय आणि आपण आज चाललो आहोत मस्त लोकेशनवर. आणि ती लोकेशन म्हणजे महाबळेश्वर. समोरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. वाह, अतिशय सुंदर. आणि मोठी गोष्ट म्हणजे महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण आहे. इथे तुम्हाला कधी गरमी लागणार नाही. मे महिना चालू आहे पण आपल्याला वाटत नाही मे महिन्यामध्ये आलो आहे. काय समोरचा व्ह्यू आहे यार, एक नंबर. हे तर जस्ट सुरुवात आहे, अजून आपल्याला वर जायचं आहे. इथून अप्रॉक्सिमेटली 25 किलोमीटर आहे महाबळेश्वर. 1 पाऊण तासात पोहोचू आपण. महाबळेश्वर मध्ये एंटर झालोय आणि काय नजारा आहे, एक नंबर. समोर आहे लालपरी. मस्त गार वाटतंय ना. यस यस इज द 2. तर महाबळेश्वर मध्ये पोहोचलोय. पहिला पेट्रोल भरूया आणि मग सगळे पॉइंट्स कव्हर करूया. संध्याकाळपर्यंत टाइम आहे आपल्याकडे 1 डेचा. जेवढे पॉइंट्स होतील तेवढे कव्हर करू. तुम्हाला पण दाखवतो, मी पण फिरतो. चला पेट्रोल भरून भेटूया.
अर्ध्या तासापासून पॉइंट शोधतोय महाबळेश्वर मध्येच, अजून काही पॉइंट भेटले नाही. पॉइंट पण एवढे एवढे लांब आहेत ना. आता महाबळेश्वर मेन सिटी पासून 15 किलोमीटरवर सगळे पॉइंट आहेत. अजून पण पॉइंट दिसले ना आपल्याला. बघूया थोड्याच वेळात दिसतील. फायनली अर्धा पाऊण तास 10-15 किलोमीटर फिरल्यानंतर पहिला पॉइंट भेटलाय, एल्फिन्स्टन पॉइंट. आपण तिकडेच चाललो, पाहूया कसा आहे एल्फिन्स्टन. आणि हे आपले देव महाराज आणि आपले बाबा. चला पाहूया एल्फिन्स्टन पॉइंट कसा आहे तो. तर फायनली एल्फिन्स्टन पॉइंटला आलेलो आहे. थोड्याच वेळात तुम्हाला व्ह्यू दाखवतो. सॉरी, एल्फिन्स्टन पॉइंट. आणि व्ह्यू बघा मित्रांनो एल्फिन्स्टन पॉइंटचा. वाव यार, हो हो, मा कसम. अर्धा पाऊण तास वैताग आला फिरून पॉइंट शोधून शोधून, पण हा व्ह्यू बघितल्यानंतर बाप रे, दिल खुश. ओ माय गॉड, सह्याद्री. काय व्ह्यू आहे मित्रांनो, एक नंबर यार. एल्फिन्स्टन पॉइंट महाबळेश्वर. टेम्परेचर पण एकदम नॉर्मल आहे, थंड आहे, 20 डिग्रीच्या आसपास आहे. गार हवा सुटले, मस्त. व्ह्यू बघा मित्रांनो, काय व्ह्यू आहे. व्ह्यू बघा मित्रांनो. हा, चला मित्रांनो सेकंड पॉइंटला आलोय, सावित्री पॉइंट. पाहूया कसा आहे. हा आहे सावित्री पॉइंटचा एंट्रन्स. असा काही छोटासा ट्रेक आहे सावित्री पॉइंटला जायला. नजारे बघा मित्रांनो. हा ऊन नाही आणि मस्त गार हवा आहे ना. तर इथे इन्फॉर्मेशन दिले मित्रांनो, इथून सावित्री नदी दिसते आणि या व्हॅलीला सावित्री व्हॅली सुद्धा ओळखलं जातं. चला पाहूया सावित्री पॉइंट. अच्छा, हा सावित्री नदी इथून दिसते म्हणून सावित्री पॉइंट असं नाव पडलं आहे. तर असा काय व्ह्यू आहे सावित्री पॉइंटचा मित्रांनो. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, अशक्य सुंदर सह्याद्री. खाली सावित्री नदी जात आहे मित्रांनो, सुकली आहे, पाणी नाही आता, त्याच्यामुळे असा काय व्ह्यू आहे. काय व्ह्यू आहे मित्रांनो, एक नंबर. आणि गार हवा.
घाट आहे तो. काय हवा सुटल्या मित्रांनो, कार एकदम गार. मित्रांनो सावित्री पॉइंट वरून आता आलो आपण ऑर्थर सीट पॉइंट. हा लास्ट पॉइंट आहे इकडेचा या रोडचा. इथेच मंकी पॉइंट, इको पॉइंट, आर्थर सीट असे 4-5 पॉइंट आहेत, ते पाहूया. हे बघा मंकी दादा काहीतरी खातोय. हा हे बघा दोन जोडे बसलेत. ऑर्थर सीट पॉइंटला आलोय. द पॉइंट इज नेम्ड आफ्टर सर जॉर्ज ऑर्थर. अच्छा, जॉर्ज ऑर्थर यांच्या नावाने पडलेला आहे ऑर्थर सीट पॉइंट. चला ऑर्थर सीट पॉइंट पाहूया. तर हे पहा मित्रांनो, ऑर्थर सीट पॉइंटला खाली आल्यावर इथे प्रतापगडावरचं छत्रपती शिवाजी महाराज स्मारक दर्शन होतं. मूर्ती आणि झेंडा दिसतो प्रतापगडावरचा. महाबळेश्वर वरून प्रतापगडवरचा महाराजांची मूर्ती आणि झेंडा दर्शन. कॅमेरामध्ये बघूया आपण, दिसतंय काय बघू. एक डोळा बंद करा, दुर्बीन हलवता. काचेत जो पांढरा टिपका दिसतोय सर तुम्हाला, त्यातनं डाऊनला पाहिजे. बरोबर, कम्प्लीट 5-6 सेकंद पाहत राहा. डोंगर झाडी चष्मा काढून टाका. डोंगराच्या एकदम वर 2 झाडींच्या बरोबर मधोमध यातून आपल्याला श्री छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वरूढ मूर्ती दिसते का बघा. महाराज अश्व आहेत बरोबर. समोर झेंडा सुद्धा दिसतो. वारा असेल तर झेंडा फडकतो सुद्धा. थोडं ध्यान देऊन बघा, मूर्तीच्या मागे खाली छोटस व्हाईट कलर सफेद कलर मंदिराचा कळस दिसतो, ते दत्त मंदिर पाहिजे. ही मूर्ती साहेब प्रतापगड किल्ल्यावरची. जागेवर 16 फूट उंच, 4.5 किलो वजन आणि पंचधातूची. याच गडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केलेला 1659 साली. ही मूर्ती 1957 साली बसवली गेली. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते अनावरण केले. तुम्ही जर गडावर गेलात तर गड बघण्यासारखं आहे. 22 किलोमीटर आहे. महाबळेश्वर सिटी पासून 22 पॉइंट आहे. 450 पर्यंत तुम्ही मूर्तीपर्यंत चढू शकता. देव बघत करत गेलं. 8 किलोमीटर. झेंडा फडकतोय. वारा असेल तर झेंडा फडकतो. खरोखर रिअल आहे. हा हे बघा, हात येतोय माझा मध्ये. ओरिजिनल सर गडावरच. तर जस्ट मित्रांनो दुर्बीन मधून प्रतापगडचा व्ह्यू पाहिला. महाराजांची मूर्ती झेंड्यासकट क्लिअर दिसत होती. अतिशय सुंदर असं दर्शन झालं महाराजांच्या प्रतापगडावरचं. खूप म्हणजे क्लिअर दिसत होतं. इथं 20 रुपये पर पर्सन आहेत. मस्त दुर्बिणीतून दर्शन झालं महाराजांचं, अतिशय सुंदर. आपण जाता ऑन द वेच आहे प्रतापगड. बघूया टाइम मिळाला तर आपण नक्की वर जाऊया. आणि आता जस्ट आलो मित्रांनो मंकी पॉइंटला. इकडे सगळे मंकी आहेत. हे पहा इथे एक बसलेत मंकी. हे बघा, हे पण पहा मंकी महाराज. इथे एक बसलेत आपले मंकी माकड दादा. हॅलो. आणि हा बघा इथं गोळा खातोय. चांगलं खायला पाहिजे. हा मला वाटतं उडी मारेल आपल्या अंगावर डायरेक्ट. वाव, छोटा बेबी आहे. तर असं आहे काही मित्रांनो मंकी पॉइंट. खाण्याच्या सर्व वस्तू आहे. गोला, मका, माकडांपासून सावधान राहा. खायला काय वस्तू हातात असेल तर जवळपास जाऊ नका, कारण ते झडप मारतात. हा, आणि तो समोरच आहे मला वाटतं इको पॉइंट. इथे थोड्या वेळात पोहोचू आपण. मंकी पॉइंट वरून व्ह्यू बघा मित्रांनो. हॅलो. तर हा मित्रांनो टायगर स्प्रिंग पॉइंट. इथे वाईल्ड ॲनिमल्स पाणी प्यायला यायचे. सेफ टू ड्रिंक. चला बघूया कसं आहे टायगर स्प्रिंग पॉइंट. प्युअर पाणी.
नो केमिकल. अच्छा इथे पाणी येतं देव, हे बघ इथे. हा हे कुंड आहे मला वाटतं एक. हा नाही. अच्छा हे बघा मित्रांनो, इथून वरून पाणी येतं. आजीबाई बसल्यात. कसा ग्लास फुकट आहे की? अच्छा या टाकीमध्येच पाणी जमा होतं वरून येऊन. सेफ आहे पाणी पिण्यासाठी. हे बघ हे टाकी लावले वरनं येतं ते. खाली मस्त टाकी ठेवले, त्याच्यामध्ये पाणी जमा होतं. चला तर मी मस्त गोळा मागवलाय, थकलेलो खूप. दे मला आता दे किंवा तू घे. सरबत आलाय. हा मस्त रिफ्रेशिंग निंबू पाणी. मस्त आहे ना. तू काय खाल्लं देव? बोला. मी नाही देणार. मग मला गोळा पण दे, तरच मी देणार तुला. नको दे फ्लेवर में डुबो के दिया. थैंक यू. हमको भी दो अभी. थोड़ा सा पीने का, चिटिंग नाही. आणि हा असतो ऑर्थर सीट पॉइंट, ज्याचं नाव सुरुवातपासून ऐकत होतो. सर ऑर्थर यूज टू सिट हियर. अच्छा. अँड स्टेअर ॲट द सावित्री रिव्हर इन विच हिज वाईफ अँड चिल्ड्रन हॅड ड्राउंड. अच्छा ऑर्थर इथे बसायचे आणि सावित्री नदी पाहत राहायचे, म्हणून याला ऑर्थर सीट नाव पडलंय. त्यांची मुलं आणि वाईफ वाटतं ते पाण्यात गेले, डुबले. ड्रोन म्हणजे डुबले. आता आलो आहोत ऑर्थर सीट पॉइंट वर. ओ भाई साहब काय व्ह्यू आहे मित्रांनो, मा कसम. हो अंगावर काटे आले. नावाप्रमाणे आहे मित्रांनो ऑर्थर सीट पॉइंट. यार मनमोहक, सुंदर, अतिशय सुंदर. वाह काय व्ह्यू आहे यार, क्या व्ह्यू आहे. अमेझिंग. हो सुपर्ब यार, अशक्य सुंदर सह्याद्री. अंगावर काटे आले, शहारे आले मित्रांनो अक्षरशः हा व्ह्यू बघून. कधी आलात तर या ऑर्थर सीट पॉइंटला नक्की व्हिजिट करा. वाव काय दिसते यार सह्याद्री पर्वत रांगा. सुपर्ब. सुंदर व्ह्यू पहा मित्रांनो, एक नंबर व्ह्यू आहे. सुपर्ब. चला आता ऑर्थर सीट वरून आलो आहे महाबळेश्वर सिटीमध्ये, महाबळेश्वर स्थानक. तर आता ऑर्थर सीट पॉइंट बघून आपण महाबळेश्वर एक्झिट करत होतो. तर जाता जाताना आपल्याला एक पॉइंट दिसला आहे, लॉर्डविक हातीचा माथा, एलिफंट साईड. एलिफंटच्या माथ्याच्या आकाराचा एक पहाड आहे, तिकडेच हा रस्ता जातो त्या पॉइंटला. तर पाहूया कसा येतो. आरोशी महाबळेश्वर घाट उतरता उतरता मस्त पावसाने हजेरी लावले. मस्त सर येऊन गेली. इथे स्ट्रॉबेरी वाला, इथे मस्त स्ट्रॉबेरीचा स्टॉल आहे. महाबळेश्वर घाट उतरल्या उतरल्या काय नको बस. हा मस्त लाल लाल आहेत, लाल गोड. आणि इथला व्ह्यू बघा मित्रांनो, असं वाटतं पावसाळा चालू झालाय. हा महाबळेश्वरचा घाट आहे, डोंगर आहे. मस्त पुरा फॉगी फॉगी झाला यार. जस्ट मिस केला आपण, खाली उतरलो आणि पाऊस चालू झाला. थोडा वेळ वर असतो ना तर मस्त मजा आली असती.
जिथून स्ट्रॉबेरी घेतल्या ना त्यांची इथे बाजूलाच शेती आहे. अच्छा, स्ट्रॉबेरीची शेती आहे. वरती राहून गेलं माझं. वरती स्ट्रॉबेरीच्या शेतात आपल्याला भेट द्यायची होती, पण राहिलं, आपल्याला भेटलं नाही जायला. चला, आपलं नशीब चांगलं, आपल्याला इथे बघायला वाटलं. हे बघा, लाल लाल स्ट्रॉबेरी. ही पुरी शेती आहे स्ट्रॉबेरीची. मस्त. आणि समोर महाबळेश्वरचा घाट. काय मस्त मौसम झाला यार. चला निघूया. आणि जोरात पाऊस चालू झाला यार. आपण प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी आहोत. हा आहे प्रतापगड पायथ्याचा गेट. किल्ले प्रतापगड प्रवेशद्वार. नेमकी पावसाने घाण गेली, नाही तर आपण गेलो असतो आता. बापरे, पाऊस बघा मित्रांनो. पुरा पाऊस. साईडला लेणी आहेत मित्रांनो, महाडच्या लेण्या. हे बघा, पब्लिक चालले वरती. बघण्यासारखं आहे. एक मिनिट. चला तर मित्रांनो, महाबळेश्वर बघून आलेलो आहात आपण. आपल्याला प्रतापगडला पण जायचं होतं, पण तिथे डोंगराळ भाग असल्यामुळे जबरदस्त भयानक असा पाऊस होता. त्यामुळे काही ट्रेक करता आला ना, आपल्याला गडावर जाता आलं नाही. पण महाबळेश्वरला फिरून खूप मजा आली. एक 5-6 पॉईंट बघितले असतील. आणि एलिफंट हेडचा पॉईंट बघायला जात होतो आपण, पण तिथे पण आपल्याला आधीच बातमी मिळाली की भरपूर जाम लागलाय, गाडी टर्न करायला पण जागा नाही. तर ते पण आपण स्किप केलं. तर 1-2 गोष्टी स्किप झाल्या. बाकी महाबळेश्वर ट्रिप एकदम मस्त झाली, खूप मजा आली. पॉईंट बघायला पण खूप मजा आली. देवने तू एन्जॉय केलं की नाही? हो, देवने पण खूप एन्जॉय केलं. 1 डे ट्रिप होती. आपल्या घरापासून हार्डली 2 तासाच्या अंतरावर 80 किलोमीटर लांब आहे महाबळेश्वर. म्हणून पावणे 2 म्हणून एक दिवसाचा प्लॅन केलेला आपण. व्यवस्थित जाऊन आलेलो आहे. ट्रिप पण मस्त झाली. तर चला, 6:15 झालेले आहेत. 6 वाजून 15 मिनिटं झालेले आहेत आणि आपण लोणेरेला पोहोचलेलो आहे. इथून घर आपलं 1-2 किलोमीटर अंतरावरच आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.